थांबा, जर तुम्हाला हा पक्षी कधी दिसला असेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढच्या 60 सेकंदात तुम्हाला एक गुपित कळणार आहे. कारण आज तुम्हाला कळणार आहे तो फक्त पक्षी नाही तर कदाचित तुमच्या आयुष्याचा संकेत आहे. तुम्ही कधी भारद्वाज पक्षी पाहिला आहे का? लोक म्हणतात हा पक्षी दिसला की नशीब बदलतं, पण खरंच हा फक्त समज आहे की निसर्गाचा एखादा गोड इशारा. भारद्वाज पक्षी, ज्याला इंग्रजीमध्ये काउकल म्हणतात, काळा चमकदार शरीर, तपकिरी पंख आणि लाल भडक डोळे जे अंधारातही चमकतात. हा पक्षी आकाशात उंच उडत नाही, तो शांतपणे झुडपांमध्ये जमिनीच्या जवळ राहतो, जणू काही तो आपल्यावर नजर ठेवून आहे. पण यामागचं खरं रहस्य अजून बाकी आहे, जे फार कमी लोकांना माहीत आहे आणि कदाचित तुम्हालाही आजपर्यंत माहीत नव्हतं. पुराणात एक सुंदर कथा सांगितली जाते. सुदामा आपला जुना मित्र श्रीकृष्णाला भेटायला निघतो. मनात हजार प्रश्न, तो मला ओळखेल का, मी गरीब आणि तो राजा. आणि अचानक झुडपातून काहीतरी हलतं. एक हलकासा आवाज येतो. सुदामा थांबतो आणि त्याच्या समोर येतो तो पक्षी, शांत स्थिर, जणू काही सांगत होता, घाबरू नकोस, तुझं आयुष्य बदलणार आहे. आणि पुढे जे घडलं ते इतिहास आहे. श्रीकृष्ण स्वतः धावत येतो, सुदामाला मिठी मारतो आणि त्याचं नशीब बदलून टाकतो. पण खरं पाहता हा पक्षी भविष्य सांगत नाही, तो कीटक खातो, शेतीसाठी उपयुक्त आहे, निसर्गाचा समतोल राखतो आणि अत्यंत शांत निरीक्षक स्वभावाचा असतो. म्हणूनच लोकांनी त्याला संकेत मानायला सुरुवात केली. कदाचित त्या पक्ष्यामुळे नशीब बदलत नाही, पण तो पक्षी दिसणं म्हणजे तुम्ही बदलासाठी तयार आहात याचा संकेत असतो. तुम्हाला कधी भारद्वाज पक्षी दिसला आहे का? आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात काही बदल झाला का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी जर तुम्हाला भारद्वाज पक्षी दिसला तर फक्त त्याच्याकडे पाहू नका, क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात कोणता बदल घडणार आहे? कारण निसर्ग बोलत नाही, तो फक्त संकेत देतो. कदाचित पुढचा संकेत तुमच्यासाठीच असू शकतो. जर तुम्हालाही वाटत असेल की निसर्ग आपल्याला काहीतरी सांगतो तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच रहस्यमय व प्रेरणादायी गोष्टींसाठी योगदान फाउंडेशन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी असेल. योगदान फाउंडेशन, जिथे प्रत्येक प्रयत्न हा निसर्गासाठी असतो.